नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण यूके साठी कॉमनवेल्थ स्कॉलरशिप साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। तर चला पाहूया। तर पहा, कॉमनवेल्थची स्कॉलरशिप आहे त्यासाठी अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंटची यादी आहे। त्यामध्ये फर्स्ट वन आहे नागरिकत्वाचा पुरावा, तुमचा वैध पासपोर्ट किंवा राष्ट्रीय ओळखपत्र, यालाच आपण म्हणतो नॅशनल आयडी कार्ड। यामध्ये तुमचा फोटो, जन्मतारीख आणि देश स्पष्ट दिसणे गरजेचं आहे। तसेच बघा, शैक्षणिक गुणपत्रिका, ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतो आपण, त्यामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्व वर्षाच्या अधिकृत गुणपत्रिका, तसेच यामध्ये केवळ अंतिम वर्षाचे गुण नसून सर्व वर्षाचे गुण असणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। उदाहरणार्थ ग्रॅज्युएट असेल, पदवी असेल किंवा पदव्युत्तर असेल, या दोन्ही आपल्याला आवश्यक आहेत। तसेच बघा, प्रमाणित भाषांतर म्हणजेच काय ट्रान्सलेशन, जर तुमची गुणपत्रिका इंग्रजी भाषेत नसेल तर त्याचे अधिकृत इंग्रजी भाषांतर अपलोड करावे लागेल। तसेच बघा, शिफारस पत्र, याच्यामध्ये आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन। बघा, याच्यामध्ये काय आहे, किमान 2 व्यक्तीची स्वाक्षरी केलेले शिफारस पत्र हे संस्थेच्या लेटर हेडवर असावे किंवा पाठवणाऱ्या संपर्क तपशिलासह अधिक ईमेल वर स्वरूपात असावे। तर ही झाली डॉक्युमेंट यूके कॉमनवेल्थ स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यासाठी झाली। त्यानंतर आता बघा, ऑनलाईन फॉर्म मध्ये लिहायची माहिती कुठली कुठली आहे। याच्यामध्ये आहे डेव्हलपमेंट इम्पॅक्ट स्टेटमेंट। यामध्ये काय आहे, तुमच्या शिक्षणाचा तुमच्या देशाच्या विकासासाठी कसा फायदा होईल याचं सविस्तर वर्णन आपल्याला करायचंय। तसेच आहे पर्सनल स्टेटमेंट। यामध्ये बघा, तुमची पार्श्वभूमी असेल, तुमचं पार केलेले अडथळे आणि ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुमची प्रेरणा याबद्दल माहिती आपल्याला आवश्यक आहे। तसेच बघा, अभ्यासाचा आराखडा, स्टडी प्लॅन, यामध्ये आहे तुम्ही निवडलेला विषय आणि यूके मधील विद्यापीठाची निवड का केली याचं स्पष्टीकरण आवश्यक। तसेच नेतृत्व आणि स्वयंसेवक अनुभव म्हणजेच काय, यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो लीडरशिप अँड व्हॉलंटरी एक्सपिरियन्स। याच्यामध्ये बघा, तुम्ही केलेल्या सामाजिक कामाचा किंवा नेतृत्व कौशल्याचा 500 शब्दात काय पाहिजे आपल्याला घोषवारा आवश्यक आहे। तसेच आहे भविष्यातील करिअर योजना, आपण म्हणतो फ्युचर करिअर प्लॅन्स। तर यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील 5 वर्षात आणि दीर्घकाळात तुम्ही काय करणार आहोत याचा आराखडा आपल्याला आवश्यक आहे। आता त्यानंतर महत्वाचं आहे इतर शैक्षणिक व व्यावसायिक माहिती काय आहे पहा, विद्यापीठाचं प्रवेश पत्र, याला म्हणतो आपण ऍडमिशन ऑफर लेटर्स, हे आवश्यक आहे। यामध्ये यूके मधील विद्यापीठाकडून मिळालेले प्रवेश पत्र, कंडिशनल किंवा अनकंडिशनल लेटर आपल्याला कंपल्सरी आहे, आवश्यक आहे। कामाचा अनुभव बघा, वर्क एक्सपिरियन्स काय दिलाय, पूर्वी केलेल्या कामाचा किंवा नोकरीचा तपशील, कमान किती 5 नोकऱ्या। तर बघा, इंग्रजी भाषेची परीक्षा, याच्यामध्ये आयलेट्स आहे, टोफेल आहे, दोन्ही पैकी एक। विद्यापीठाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी इंग्रजी भाषेच्या परीक्षेचे गुण आपल्याला काय असतात, आवश्यक असू शकतात। त्यानंतर बघा, संशोधन मार्गदर्शकाचे पत्र, ह्याला आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये केवळ पीएचडी उमेदवारासाठी आहे। मग त्यामध्ये बघा, यूके विद्यापीठातील तुमच्या प्रस्तावित गाड्याचे सुपरवायझर समर्थन पत्र आपल्याला आवश्यक आहे। हे झाले इतर शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।